गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चरला आपण सेकंड टॉपिक आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामध्ये या वर्षासाठी कट झालेला सिलेबस तुम्हाला सांगितलेला आहे. सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम याच्यामध्ये आपण बघा कार्ल लिनायसनं सर्व सजीवांचे डायव्हर्स ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स are classified into two kingdoms, kingdom plantae and kingdom animalia, but inadequate. So then R.H. Whitaker classify the organism into five kingdom. Five kingdom कोणते आहेत बघा, आठवतील का? Five kingdom system of classification. Five kingdom R.H. Whitakerच्या five kingdom. एक याच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लॅन्टी, किंगडम फंजाय and kingdom animalia. R.H. Whitaker five kingdom system of classification, kingdom monera, protista, plantae, fungi and animalia. पाच किंगडमचा ग्रुप सांगितलेला आहे R.H. Whitaker. त्यापैकी किंगडम मोनेराची आपण माहिती घेतलेली आहे. किंगडम मोनेरा प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर आहे, प्रोकॅरियोटिक आहे, न्यूक्लियस इज नॉट वेल डिफाइन्ड, न्यूक्लियॉइड प्रेझेंट, प्लास्मिड प्रेझेंट, cell membrane bounded cell organelle, mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum absent, asexual reproduction, binary fission or budding, sexual reproduction rarely with the help of conjugation tube. आणि इथपर्यंत आपण पाठीमागच्या लेक्चरला अभ्यास केलेला आहे. आता मोनेरा मध्येच, किंगडम मोनेरा मध्येच मॉर्फॉलॉजिकली bacteria are classified into four groups. Morphologically, external appearance वरून म्हणजे बॅक्टेरियाच्या बाह्य गुणधर्मावरून बॅक्टेरियांचे चार ग्रुप केलेले. Morphologically, bacteria are classified into four categories, four group. हे कोणते सर्व आहेत एक एक लक्षात ठेवा. कोकस म्हणजे काय? स्पेरिकल बॅक्टेरिया. स्पेरिकल बॅक्टेरियाला कोकस म्हणतात. कोकस बॅक्टेरिया कॅटेगराइज्ड इनटू फोर ग्रुप. फर्स्ट कोकस, स्पेरिकल बॅक्टेरिया. अशा स्पेरिकल गोल असणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्यांना स्पेरिकल बॅक्टेरियाना कोकस. सेकंड टाइप बॅसिलस. Bacillus means rod-shaped bacteria. Rod-shaped bacteria called bacillus. Third Vibrio, comma-shaped, sulcurum सारखा और kidney-shaped ज्या बॅक्टेरिया आहेत, kidney-shaped bacteria और comma-shaped bacteria called Vibrio. स्पायरल बॅक्टेरियाना स्पायरिलम. मुख्य चार ग्रुप लक्षात ठेवा. मॉर्फॉलॉजी, एक्सटर्नल अपीअरन्स वरून, बाह्य गुणधर्मावरून बॅक्टेरिया कशा दिसतात याच्यावरून चार ग्रुप आहेत. कोकस, स्पेरिकल बॅक्टेरिया फिगर दाखवलेले, बॅसिलस रॉड शेप्ड बॅक्टेरिया, फिब्रियो कॉमा और किडनी शेप्ड बॅक्टेरिया, स्पायरुलम. त्यानंतर फिगर ज्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत यामध्ये एक बघा कोकोबॅसिलस एक फिगर दाखवलेले. कोकोबॅसिलस, कोको मीन्स स्पेरिकल, बॅसिलस मीन्स रॉड शेप. म्हणजे सम बॅक्टेरिया आर स्पेरिकल अँड रॉड शेप. स्पेरिकल अँड रॉड शेप्ड असतात अशा बॅक्टेरियाला कोकोबॅसिलस म्हणतात.
Spirochete, long spirochete bacteria, long coiled spring-like structure, spirochete bacteria, and they are dangerous to cause some disease in women and males. Spirochete bacteria, for example, syphilis. Syphilis हा एक डिसीज आहे, गरमी मुक्त रोग आहे सिफिलस. स्पायरोकेट लॉंग थ्रेड लाइक कॉइल्ड बॅक्टेरिया स्पायरोकेट्स. ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन, बघा इथपर्यंत बॅक्टेरियाचे मुख्य 4 प्रकार लक्षात ठेवा. कोकस स्पेरिकल, बॅसिलस रॉड सेल, फिब्रिओ और किडनी सेल, स्पायरिलम spiral cell. Cocobacillus means spherical and rod cell. Spirochete long thread-like structure, coiled structure of bacteria called spirochete. On the basis of evolution म्हणजे पहिल्यांदा बॅक्टेरियाची उत्क्रांती कशी झाली यावरून बॅक्टेरियाचे 2 प्रकार आहेत. On the basis of evolution, bacteria are of 2 types. First one is called Arachibacteria. Arachibacteria and second type called Eubacteria. बॅक्टेरियांचे 2 प्रकार. On the basis of evolution म्हणजे त्यामध्ये उत्क्रांती कशी झालेली आहे यावरून on the basis of evolution bacteria are categorized into 2 groups. Arachibacteria and Eubacteria. यापैकी Arachibacteria ह्या पूर्वीच्या जुन्या असणाऱ्या बॅक्टेरिया, सुरुवातीच्या बॅक्टेरिया. These bacteria are found in extreme environment. म्हणजे पूर्वी जसं वातावरण होतं, वातावरण जे आहे पूर्वीचं जुनाट अगोदरचं, Arachibacteria found in extreme environment म्हणजे जास्त हाय टेम्परेचर मध्ये, कोल्ड मध्ये, एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट, hence called Arachibacteria, hence called extremophils. They are found in extreme environment, hence called extremophils. Extremophils Arachibacteria ला अजून एक नाव आहे. एक्स्ट्रीमोफिल का म्हणतात? एक्स्ट्रीम वेगवेगळ्या वातावरणामध्ये एन्व्हायरमेंट मध्ये वाढतात, hence called extremophils. They are found in Arachibacteria found in volcanic craters. Volcanic craters म्हणजे काय? ज्वालामुखी जो आहे, ज्वालारस जो आहे त्याचे जे कुंड आहेत, क्रेटर्स, व्हॉल्कॅनिक क्रेटर्स मध्ये हाय टेम्परेचरला सुद्धा हे आढळतात. व्हॉल्कॅनिक क्रेटर्स. 2 सॉल्टी लेक्स, खारट असणाऱ्या, जास्त क्षार असणाऱ्या तलावामध्ये सापडतात. अँड हॉट स्प्रिंग, गरम पाण्याचे जे झरे आहेत त्यामध्ये सुद्धा सापडतात. हॉट स्प्रिंग्स. Arachibacteria and Eubacteria are the type of बॅक्टेरियांचे प्रकार आहेत. किंगडम मोनेरा मध्ये बॅक्टेरिया येतात. युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. आणि बॅक्टेरियांचे 2 प्रकार, एक Arachibacteria and Eubacteria. Arachibacteria found in extreme environment, hence they are called extremophils. एक नाव लक्षात ठेवा, Arachibacteria ला extremophils. They are also found in volcanic craters. व्हॉल्कॅनिक क्रेटर्स म्हणजे व्हॉल्कॅनिक इरप्शन झाल्यानंतर ज्वालामुखीचे जे कुंड तयार झालेले, लावारस जो आहे व्हॉल्कॅनिक क्रेटर्स मध्ये, 2 सॉल्टी लेक्स अँड हॉट स्प्रिंग्स, गरम पाण्याचे झरे जे आहेत, गरम पाण्यामध्ये सुद्धा हे सापडतात. That Arachibacteria withstand or survive, withstand in high salinities. जास्त क्षार खारट पाण्यामध्ये आढळतात. High salinities, hence called halophils. Halophils कधी म्हणतात बघा, halophils. They are found in high salinity, withstand and survive. म्हणजे ते जीवन जगू शकतात. Arachibacteria can adapt, withstand in high salinities, hence called halophils. They are withstand in high temperature, hence called thermophils.
जास्त टेम्परेचरला सुद्धा अडॅप्ट होतात, विथस्टँड जमू शकतात, हेन्स कॉल्ड थर्मोफिल्स. RH बॅक्टेरिया mainly involves methanogenic bacteria. Methanogenic bacteria found in gut of ruminants. Ruminants animals म्हणजे रवत करणारे जे प्राणी आहेत, गाय असेल, म्हैस असेल, रुमनंट गट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, आतड्यांच्या मध्ये, जठरामध्ये सापडतात. गट ऑफ रुमनंट एनिमल्स यामध्ये RH बॅक्टेरिया, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया फॉर प्रोडक्शन ऑफ गोबर गॅस और बायोगॅस प्लांट्स. गोबर गॅस तयार करण्यासाठी, बायोगॅस तयार करण्यासाठी कॅटल डंग्स मध्ये, जनावरांच्या शेणामध्ये मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया या कशामध्ये येतात? RH बॅक्टेरिया. बघा याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे किंगडम मोनेरा मध्ये आपण अभ्यास करतोय. याच्या अगोदर बॅक्टेरियाचे मुख्य 4 प्रकार: कोकस, बॅसिलस, फिब्रिओ, स्पायरो. ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन मोनेरा मध्ये इव्हॉल्युशन कसं घडलं बॅक्टेरियाचं? ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन म्हणून याचे 2 टाइप आहेत, एक RH बॅक्टेरिया and U bacteria. त्यापैकी RH bacteria are found in diverse extreme environment. Extreme environment मध्ये सापडतात, hence called extremophils. They are also found in volcanic craters, to salty lakes, as well as in hot springs म्हणजे गरम पाण्याचे झरे जे आहेत किंवा गरम ठिकाणी असतील, क्षार जास्त असणाऱ्या, मिठासारखे घटक जास्त असणाऱ्या तलावामध्ये आहेत. फॉल्कॅनिक क्रेटर्स ज्वालामुखीचे जे कुंड आहे अशा ठिकाणी सुद्धा सापडतात. दे आल्सो फाउंड इन हाय सॅलिनिटीज, विथस्टँड ऑफ जीवन जगू शकतात, राहू शकतात. RH बॅक्टेरिया आर विथस्टँड ऑफ हाय सॅलिनिटीज कॉल्ड हॅलोफिल्स and also withstand of high temperature, temperate region, hence called thermophils. They are also found in gut of ruminants animals, cows, buffaloes, bullocks. Gut of ruminant animal प्राण्यांच्या आतड्यामध्ये सापडतात, रवत करणाऱ्या प्राण्यांच्या आतड्यामध्ये सापडतात. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया फॉर प्रोडक्शन ऑफ मिथेन, बायोगॅस किंवा गोबर गॅस तयार करणाऱ्या ज्या बॅक्टेरिया त्यांना काय म्हणायचं? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. इथपर्यंतचा हा एक टाइप फक्त RH बॅक्टेरिया लक्षात ठेवा. पुढच्या लेक्चरला आपण यू बॅक्टेरिया, हे बॅक्टेरियांचे 2 प्रकार सांगितलेले आहेत ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन, RH बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. यामध्ये ठराविक शब्द लक्षात ठेवा. RH बॅक्टेरिया मध्ये एक्स्ट्रीमोफिल्स बिकॉज दे आर फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. Halophils found in high, withstand of high salinities, withstand of high temperature, thermophils. मिथेन प्रोडक्शन साठी असणारे बॅक्टेरिया मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. RH व्हिटकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये या टॉपिक मध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, फंजाई, एनिमॅलिया याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. RH व्हिटकर्स. पुढच्या तासात आपण यू